नगरपालिकावाल्यांना टोटल 25 टेबल सांगितले होते, त्यातले त्यांनी 19 टेबल आणले तरी गैरसोय झाली आणि अर्धे गणपती बाप्पा ते शेवटी जमिनीवर ठेवायला लागले. ते तुम्हाला मी फुटेजमध्ये दाखवतो. आणि आता थांब जरा बघता थांब. मंगल मूर्ती लवकर या, गणपती बाप्पा मोरया. गणपतीचा सुद्धा आले. मला काल त्यांच्या घरी पूजेला जायला भेटला. तुषारला सांगितलं होतं, तुषार गेला झोपून. कालचा ब्लॉग बघितला. हॅलो गाईज, अनिल चालू या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आज 10 दिवसाचे गणपती विसर्जनाचा दिवस आहे आणि आता मी भटजीची वाट बघतोय. अजून काही भटजी बुवा आले नाही आणि नाना सुद्धा इथं वाट बघतायत, कारण की करायची उत्तर पूजा. सोहानी सुद्धा आहे बघा, 3 जण बसले भटजी बुवाची वाट बघताय. आम्ही पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे आणि मगाशी आले होते भटजी बुवा, तेव्हा आम्ही सांगितले होते त्यांना 2:45 पर्यंत. आता 3 वाजून गेलेत. आता बघू किती वेळ लागतो त्यांना. मग उत्तर पूजा करताना तुम्हाला पुढचं काय आहे ते दाखवतो. आणि आज ट्रॅफिकवाल्यांनी पण समजून घेतलं पाहिजे, कारण की रेती बंदर नाही मुंबईमध्ये. सर्व ठिकाणी अवजड वाहनांना आणि जड वाहनांना बंदी आहे आज आणि उद्या. आणि अजून नगरपालिकेने वाटतं काय काय केलंय ते बघावं लागेल आपल्याला तल्यावर जाऊन, कारण की त्या 5 दिवसाच्या आणि 1.5 दिवसाच्या गणपतींना त्यांची गैरसोय झाली होती. आज तर त्यांनी प्रॉपर केलं पाहिजे. तर दाखवतो तुम्हाला मी पुढे काय काय होतं ते. चला तर गाईज, खालून निघून आलो आता हर्षांच्या घरी, म्हणजे हरेशांच्या घरी. बाजूलाच आमचं घर. आणि शहू बघा इथं आहे, शहू आणि इथं बाबा बसले. चला तर आपण पहिला दर्शन घेऊ. इथे हे पत्ती गेलत्या सगळी जण. त्यांच्या घरचा गणपती बाप्पा बघा. आमच्या इथले सर्वांचे गणपती बाप्पा सर्व सेमच आहेत, ठाण्यावरूनच आणतात. गाईज, हरेश त्यांच्या घरून आलो खाली. आता आलेत भटजी बुवा. चालू आहे उत्तर पूजा आणि पावसाने नेहमीप्रमाणे आज वाट लावणार आहे, कारण की खूप कालोख घातलेला आहे. आणि इकडे सर्व मंडळी आलेली आहे, बघू शकता. इथं नाण्याची चाललेत जरा बडबड. हरि ओम नमस्ते गणपते तमेकं तमेकं नमे सर्वं कालिदं ब्रह्मादिकं नाट्यात्मादिकं वज्रसत्यं नमः भक्तारं ज्योतारं दातारं नवनित्यं वैष्णव वैद्यसतं. फायनली उत्तर पूजा झालेली आहे. आता आरतीची वेळ झालेली, आरती करतो. आणि आज पण साहिलच परत डोके वाजवतो आणि हे मला रोज रोज तेच सांगतात, रोज तो वाजवतो गजब येते. परत आज साहिलच वाजवतो दाखवतो मला. हे बघा, साहिलने घेतलंय त्याचा सेटअप करून. इकडे भटजी भाऊ बसलेत आणि इकडे आरतीची तयारी सर्व मंडळीत जमलेली आहे. गणपती विसर्जनाला सुद्धा पाऊस खूप होता. आता सुद्धा पाऊस आलेला आहे आणि इकडे नाणेसांची तयारी चालू आहे बघा. नुसतं आता गणपती मकर मधून पाटावरून खाली उतरवतील, मग पुढचा तुम्हाला दाखवतो.
काहीच गणपती बाप्पा खाली उतरून पाय वगैरे पडून झाले. त्याच्या आधीच्या भागाला मी म्युझिक टाकेल. आता गणपती बाप्पा खाली डोक्यावर घेणार आहे. मग आपण निघू. गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या. नाना मान बसली आजी. गणपतीचा जय जयकार. लवकर या. गणपती बाप्पा मोरया. गणपतीचा जय जयकार. मोरया मोरया. लवकर या. मला काल त्यांच्या घरी पूजेला जायला भेटला. तुषारला सांगितलं होतं, तुषार गेला झोपून. कालचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला समजलं. नाही मटण नाही घाला, काल भाजी होती असं याचं मत आहे. पण समजून जावा तुम्ही. देखा आपने लापरवाही का नतीजा है. ट्रॅफिक पोलिसांनी खूप सहकार्य केलं. काही अजड वाहने म्हणजे लोकलची ती फिरतायत आणि आज रस्ता पूर्ण खाली आहे.
आणि आज क्लायमेट खूप बेकार आहे, कारण की बघा असं आहे पूर्ण एकदम तसं फॉग पडलेला आहे आणि पाऊसही मगाशी होता. आता पाऊस काही आता पोचलोय आम्ही तल्यावर. बघू आता किती नगरपालिकेने टेबल लावलेत आणि कसे लावलेत, कारण की मागच्या वेळी 5 दिवसाच्या गणपतींना टेबल लावले होते ते काहीतरी 14 का 15 होते. आता बघू किती टेबल लावले. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उच्चेंदुराची, कंठी जळके नाल मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती वती मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान सावन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव नगरीत घरात गौरी कुमरा, चंदनाची ओढी कुंकुमेश्वरा, हिरे जडीत मुकुट शोभतो बरा, रुंदुंती पुरी चनी गागर्या. जय देव जय मंगलमूर्ती वती मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान सावन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव मोदकी तांबर परिवर वंदना, सरळ तोंड वक्र तुंड त्रिनयना, हास्य मजा वनपाय जना, संकष्टी पावावे निर्माई रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती वती मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान सावन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय फोटो पाठीन. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा नगरपालिकावाल्यांना टोटल 25 टेबल सांगितले होते, त्यातले त्यांनी 19 टेबल आणले तरी गैरसोय झाली आणि अर्धे गणपती बाप्पा ते शेवटी जमिनीवर ठेवायला लागले. ते तुम्हाला मी फुटेजमध्ये दाखवतो. आणि आता नगरपालिकावाले त्यांची बाचाबाची चालू आहे, तुम्ही बघू शकता. बघा इकडे चालू आहे त्यांची बाचाबाची. आणि नेहमीप्रमाणे 5 दिवसाच्या गणपतीला जशी गैरसोय झाली तशी आता सुद्धा झाली. यांना अधिकाऱ्यांना किती समजावले तरी समजले नाही. आता त्यांना सर्वांना धारेवर धरलेले. पुढच्या वर्षी
गणपती चालले गावाला. काही सर्व गणपती विसर्जन झालेले आहेत व्यवस्थित एकदम. फक्त नगरपालिकेने थोडी हलगर्जीपणा केलेला आहे. आता बघूया, जाऊ आपण घरी. तल्यावरून घरी आलो, फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी. खूप पाऊस होता आणि सर्वजण जेवढे पण तल्यावर विसर्जन सर्व काही भिजले. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.